आमच्या शिरोळ तालुक्याचे नेते, माजी बांधकाम सभापती सावकारांना माननाईक, सर्व स्टेजवर उपस्थित मान्यवर, महिला वर्ग, उपस्थित बंधू, सर्व पत्रकार मित्र आणि जमलेल्या माझ्या सवंगड्यांनो, या ठिकाणी सर्वप्रथम मी जयराम बापू आणि रावसाहेब पाटील साहेबांचं अभिनंदन करतो. कारण एवढ्या मोठ्या शेतकरी चळवळीला यश मिळाल्यानंतर स्वतःच्या अंतर्मनाला साथ घालून राजू शेट्टी साहेबांच्या स्टेजवर येऊन त्यांचा सत्कार करावा असं त्यांना वाटलं. कारण गेल्या नगरपालिकेला आपल्या सर्वांची दिलगिरी दोघांची व्यक्त करतो की आम्ही सर्वांनी मिळून आपल्या विरोधात प्रचार केला होता. तरीसुद्धा आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून शेतकऱ्यांच्या हाकेला हो देऊन आपण दोघंजण स्टेजवर हजर राहिलात. पण ज्यांच्यासाठी आम्ही प्रवेश केला, ज्यांचा आम्ही प्रचार केला, ते मात्र आज विरोधी गटात जाऊन बसले. याचं खऱ्या अर्थानं चळवळीला दुःख आहे. आणि हे करत असताना कुरुंदवाड नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व कार्यकर्त्यांना आमच्यातर्फे एक आदेश आहे, समजलं तर काय हरकत नाही. एखाद्या वेळी खासदार साहेबांच्या इलेक्शनला विरोध केलेल्या व्यक्तीला जवळ केला तर चालेल, पण चळवळीला विरोध करणाऱ्याला इथून पुढं कधीही सहकार्य करायचं नाही. ज्यांनी चळवळ मोडून काढण्याचा प्रयत्न केला त्यांना आयुष्यात परत कधीही सहकार्य केलं जाणार नाही, याची दक्षता कुरुंदवाड नगरपालिका हद्दीतील सर्व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. आणि कुरुंदवाडातील सर्व जनतेला सुद्धा हात जोडून आमचं आव्हान आहे की अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ एवढ्या नेटानं उभं राहिलेलं आहे, त्या चळवळीला मोडून काढण्याचं काम ज्या प्रवृत्तींनी केलं त्यांना भविष्यामध्ये कुठल्या गोष्टीत थारा देऊ नका, हे आपल्या सर्वांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आमची विनंती आहे. या ठिकाणी 17 ऑक्टोबरला शिरोळमधून ज्या पदयात्रेला सुरुवात झाली, 22 दिवस 550 ते 550 किलोमीटर खासदार साहेब अक्षरशः पायाला फोड येऊपर्यंत चालले. त्यांच्यासोबत मी, रावसाहेब असे असतील किंवा आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील चालत होतो. एका बाजूला आम्ही 400 रुपयाचा हिशोब मांडून 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1200 कोटी रुपये कसे मिळतील याचा हिशोब मांडत असताना ही चळवळ मोडून काढण्याचं षडयंत्र ज्या भागामध्ये रचलं गेलं आणि दुर्दैवानं ते शिरोळ तालुक्यामध्ये झालं, या गोष्टीचं फार वाईट वाटतंय. सुरुवातीला अतिशय नेटानं चालू असलेली ही पदयात्रा अचानक जरांगे पाटील साहेबांची तब्येत खालावल्यामुळं साहेबांनी स्थगित केली आणि 4 दिवसानंतर परत तेवढ्याच जोशपूर्ण वातावरणात ती चालू झाली. आणि अचानक बातमी येऊन धडकली की शिरोळ तालुक्यामध्ये ही चळवळ मोडून काढण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. या ठिकाणी सुरुवातीला शिरोळमध्ये दत्त कारखान्याने तोडे घेतल्या. पहिली सलामी शिरोळमध्येच होत होती, पण अगदी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीपूर्वक सांगतो की त्या दिवशी प्रकाश गावडे पैलवान आणि आम्ही मिळून साहेब तुम्हाला सांगतो किमान 150-200 पोरं होती. मला वाटतं कुरुंदवाडच्या खालच्या गावची सर्व पोरं होती. ती आम्हाला सुद्धा खुणवत होती की नुसता तुम्ही इशारा करा, ह्या सर्वांना यंदा आम्ही मयुरी मामा दाखवतो. पण साहेबांनी आम्हाला सक्त ताकीद केली होती ही ह्या वर्षीची चळवळ ही ज्याच दिवस चालणार आहे. अचानक कुठंतर अशी एखादी दंगल घडवून किंवा गालबोट लागून आपल्याला हे मोडून काढायचं नाही आहे. त्यामुळं आम्ही थांबलो. आणि दुसरा प्रयत्न झाला तो गुरुदत्त कारखान्यावर झाला. या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यांच्या चुलीमध्ये किंवा अन्नामध्ये माती काढण्याचं काम करण्यासाठी ही कृती समिती स्थापन झाली. या कृती समितीचा उद्देश एकच होता की राजू शेट्टी साहेबांना शिरोळ तालुक्यातून विरोध होत आहे हे जाणीवपूर्वक दाखवून द्यायचं होतं. आणि हे दाखवून देत असताना काही मंडळी पुढे झाली. त्या मंडळींनी सुरुवातीला काही स्टेटमेंट दिली. साहेबांच्यावर टीका करत करत सावकर मादनायकांच्यावर सुद्धा टीका केली. मला एक वाईट या गोष्टीचं वाटतंय की सावकर मादनायक आमचा अगदी मितभाषी माणूस आहे. कधी कोणावर टीका नाही, काय नाही, अगदी कधी तर राग आला तरच विचारे बोलतात. पण मला एक त्यांना सांगायचं टीका करणाऱ्यांना की बाबांनो, तुमच्या गल्लीत जेवढी माणसं नाही तेवढी त्याच्या घरात आहेत. सावकारांनी जर मनावर आणलं असं तर काही जास्त वेळ लागला नसता, आम्हाला सुद्धा कोणाला यायची गरज नव्हती. पण चळवळीचा काही नियम असतात, काही अटी असतात, त्या गोष्टीवर चळवळ चालत असते. राजू शेट्टी साहेबांनी जे काही नियम अटी आम्हाला घालून दिल्यात त्या पायावर पाऊल ठेवून आम्ही चालणारी माणसं आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात आम्ही शांततेनं हे चालवण्याचा प्रयत्न केला. कारण याच्या पाठीमागं उद्देश एकच होता. मुश्रीफ साहेबांनी पालकमंत्री म्हणून कलेक्टर ऑफिसला बैठक घेतली. सुरुवातीला आम्हाला कोणच दाद घ्यायला तयार नव्हतं. पण त्या ठिकाणी एमडींना बोलवून जाणीवपूर्वक गेल्या वर्षाचा हिशोब दाखवून मार्चपर्यंत विकलेल्या साखरेची सगळी कागदं आमच्या समोर टाकली गेली आणि शेतकऱ्यांना काही देताच येत नाही अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली. मला या ठिकाणी सांगायला मन वाटतं की सर्व इतर शेतकरी संघटनांनी सुद्धा एकमुखाने त्या बैठकीला राजू शेट्टी साहेबांना पाठिंबा दिला. आम्ही मागत होतो 400 रुपये, पण काहीच देता येत नाही आणि देणार नाही ही भूमिका त्यांची होती. आणि त्यानंतर मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादानंच आणि जयंत पाटील साहेबांच्या आशीर्वादानं काही गोष्टी घडायला लागल्या. आणि सुरुवातीला
गुरुदत्त कारखान्यावर मगाशी मी स्टेजवर जाणीवपूर्वक काही आमच्या मित्रांना बोललो आहे. सुरुवातीला गुरुदत्त कारखान्यावर ज्यावेळी दानवाड परिसरातून ऊस आणण्याचा प्रयत्न झाला, कमीत कमी 700-800 कामगार गोळा करून काही काय म्हणतात त्या बॉडी बिल्डरांना बाउन्सर बोलले गेले. या ठिकाणी काही पुढारी गोळा केले गेले आणि त्यांच्या धाकाच्या जोरावर पहिल्या दिवशी काही प्रमाणात ऊस नेला गेला. 8 दिवसाच्या प्रयत्नानंतर 300 टन ऊस फक्त कारखान्यामध्ये गेला होता. हळूहळू ही धग शेवटच्या माणसापर्यंत पोचत गेली आणि मला जाणीवपूर्वक सर्व कुरुंदवाडमधील शेतकऱ्यांना यासाठी धन्यवाद द्यायचा आहे की काल आम्ही माहिती घेतली की कुरुंदवाडमध्ये दरवर्षी 2000 टन ऊस जातो. 2000 एकर ऊस जातो, माफ करा, 3300 एकर एकूण ऊस लागवडीचं क्षेत्र कुरुंदवाडमध्ये आहे. दरवर्षी आलटून पालटून 2000 एकर ऊस जातो. किमान 1.25 लाख टन ऊस या ठिकाणी कुरुंदवाड नगरीतून जातो. पण 13 बैलगाड्या सोडल्या तरी एकाही ऊसाच्या कांडीला कोणी हात लावून दिलं नाही. हे तुमच्या सर्वांचं यश आहे, कोणी तोड घेतलं नाही. कारण ही चळवळ शेतकऱ्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचलेली होती. आजकालचा शेतकरी ज्यावेळी खोडवत जातो त्यावेळी पलटी मारल्यापासून हिशोब लिहून ठेवतो जे नवीन शेतकरी आहेत. त्यामुळे त्याला जाणवायला लागलं की 3000 रुपये दर परवडत नाही आहे. आणि या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून जी मागणी केली आहे त्या मागणीच्या माध्यमातून जर काही आम्हाला रक्कम मिळाली तरच खऱ्या अर्थानं शेतीमध्ये थोडंफार काही जे राहिलं आहे महापुरातनं त्यामध्ये आपल्याला प्रगती करता येईल. आणि यासाठी चळवळ उभी राहिली, चळवळ मोडून काढण्यासाठी प्रयत्न झाला. गुरुदत्त कारखान्यावर या ठिकाणी मी, सावकर, शैलेश आडके, आमचे बंडू वगैरे सर्व प्रमुख मंडळी पहिल्यांदा सुद्धा एकदा गेलो होतो. त्यावेळी त्यांना विनंती केली होती की तुम्ही कारखाना चालू करू नका. पण काही ऐकण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. गुंडगिरी कोणी मोडूनच काढायची ज्यावेळी ठरवलं त्यावेळी खऱ्या अर्थाने शेतकरी जागा झाला. दत्तवाडकरांचं विशेष करून आभार मानतो की 8 दिवस अगदी जागता पहारा ठेवून त्यांनी दत्तवाडमधनं फक्त 1.5 टन ऊस तोडलेला, तो सुद्धा त्यांना गुरुदत्त कारखान्यावर नेता आला नाही. हे दत्तवाडच्या आमच्या भाले किल्ल्यातल्या सर्व मावळ्यांचं यश आहे. 1.5 टन ऊस होता फक्त एका संचालकाचा. आणि एवढं सगळं करत असताना आपण सर्वांनी जे सहकार्य केलं, गुरुदत्त कारखान्यावर नंतर सकाळी एकदा फोन आला पाठी आम्हाला की दादा तुम्ही सर्व यायला लागते, आमची सर्व आंदोलनाची परिस्थिती चिघळलेली आहे आणि आपण हे सर्व मोडून काढायच्या परिस्थितीमध्ये आहेत. ऑफिसमधून निरोप गेले, सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी एकजूट दाखवली आणि गुरुदत्त कारखान्यावर जे बाउन्सर आणलेले होते ते सकाळच्या नाश्त्यानंतर 10 वाजता परत गेटच्या बाहेर आले नाही. जे पुढारी या ठिकाणी त्या ठिया मारून होते ते सुद्धा 8:30ला नाश्ता करून निघून गेले. आणि जे काय कामगार थोडेफार काही फडातने राहिलेले होते ते आपापल्या साईडच्या ऊसाच्या सरीतने लपून बसले. जाणीवपूर्वक आम्ही त्या लोकांना कोणालाही हात न देता ते आंदोलन त्या ठिकाणी उधळून लावलं. हे झाल्यानंतर सुद्धा त्यांनी शांततेचं सहकार्य केलं नाही. त्यांनी आगाऊपणा केल्यानंतर शिरोळच्या शिवाजी तख्तामध्ये येऊन पत्रकार परिषद घेण्याची त्यांनी धाडस केलं. आम्ही शिरोळकर असं आहे की आम्ही कधी कुणाच्या वाटेला जात नाही, पण जर आमच्या वाटेला कोण आला तर मात्र आम्ही सोडत नाही. आणि राजू शेट्टी जरी चळवळीचे नेते असले, शेतकरी संघटनेचे नेते असले, तर शिरोळचे सुपुत्र आहे ते बहुतेक ते विसरले असावेत. त्यामुळे शिरोळमध्ये ही नाटके चालत नाहीत, कारण गुंडगिरीची भाषा आम्हाला खपत नाही. तो आमचा पिंड आहे, तो आम्हीच चालवणार. शिरोळमध्ये येऊन कोण दादागिरी करायचं धाडस करायचं नाही. आणि त्यामुळं त्या ठिकाणी पत्रकार परिषद चालू असताना खाली तख्ताच्या बाहेर काही पोरं आमची जमली होती. मला सुद्धा त्यातून फोन आले होते की दादा 20-25 जण आले ते उधळून लावूया काय. मी म्हटलं आपण लोकशाहीचा आदर करतेली माणसं आहे, असं काय करायला नको. ही बाहेर गेल्यानंतर आपण गोमेदर शिपडून ते स्वच्छ करूया. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं शिवाजी महाराजांचं तख्त आहे आणि ते आम्ही पवित्र करून घेतलं. त्यानंतर त्यांनी एक वेगळाच प्रयोग असा करून बघितला. शिरोळमधील काही मला वाटतं त्या श्रमिक कामगार संघटनेच्या महिला, कारखान्याचे कामगार आणि इतर मंडळींना घेऊन शिरोळमध्ये एक मोर्चा काढून तहसीलदार ऑफिसवर ठिया मारण्याचा प्रयत्न केला. ठिया मारल्यानंतर एक 200-400 लोक असतील, ते संध्याकाळी निघून गेले. अचानक या ठिकाणी व्हॉट्सअपवर मेसेज फिरायला लागला शिरोळमध्ये की युवा तरुण गरजवंत शेतकऱ्यांचा उद्या प्रचंड असा मोर्चा शिरोळमधून निघणार आहे. पोलीस स्टेशनमधून आम्हाला सुद्धा फोन यायला लागले आणि खरोखर सांगतो कुणालाही आम्हाला कल्पना नसताना शिरोळमधील प्रमुख युवकांनी 20 ते 25 युवकांनी, त्यामध्ये संघटनेचे सुद्धा आपले 4 पदाधिकारी होते, यांनी मिळून त्या मोर्चाचं नियोजन केलं. त्याच्या पाठीमागं पडद्यामागची भूमिका आम्ही सर्वांनी बजावली आणि दुसऱ्या दिवशी शिरोळमध्ये 3 ते 4 हजार युवकांचा जो निर्णायक मोर्चा निघाला आणि तो मोर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात निघाला की जर तो वनवेला अडवला नसता तर या कृती समितीला पळायला जागा उरली नसती. ही परिस्थिती आहे. मला वाटते पत्रकार मित्रांनीसुद्धा त्याची दखल त्यावेळी घेतलेली. स्फोटक परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. ऐन टायमाला आम्हाला मोर्चामध्ये सहभाग घ्यावा लागला, पोरांना थांबवावं लागलं, कारण आंदोलन अजून फार काळ चालणार होतं याची आम्हाला जाणीव होती. आमचा या प्रवृत्तीला भावना विरोध आहे. ही प्रवृत्ती तुम्हाला काढायची आहे. काय तुम्ही मिळणार होता?
15 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरामध्ये ते आज राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून 300 कोटी रुपये येणार होते. ते 300 कोटी तुम्हाला हाणायचे होते काय? शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये विष कालवायचं होतं काय? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भविष्यात आम्हाला जरी नाही देता आली तर या कुरुंदवाडच्या जनतेला तर किमान द्यावी लागतील. आणि माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, ज्यावेळी हे दारात येतील त्यावेळी तुम्ही मात्र हा प्रश्न त्यांना 100% विचारावा लागेल. आणि हे सर्व करून त्या ठिकाणी मोर्चा शिरोळमधील वनवेला येऊन थांबल्यानंतर पोलीस प्रशासनानं आम्हाला विनंती केली की इथून तुम्ही त्याचे सांगता करावे. पण युवकांनी असा निर्णय घेतला की जोपर्यंत कृती समिती या ठिकाणी बाजार गुंडाळून जाणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून कोणीही माणूस हलणार नाही. बेमुदत ठिय्या आंदोलनाला आलेले सर्व कृती समितीचे पदाधिकारी 5 वाजता गडबडीनं पत्रकार परिषद घेऊन शिरोळमधून गायब झाले आणि त्यानंतर युवा आघाडीच्या मोर्चाची समाप्ती झाली. याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहे. आणि यानंतर राजू शेट्टी साहेबांनी निर्णायक रास्ता रोको केला. शरद जोशी साहेबांच्या नंतर 9 तास हायवे रोखणारा महाराष्ट्रामधील एकमेव नेता ज्याचं नाव राजू शेट्टी आहे, त्या राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वांनी जी ही चळवळ उभा केली आहे. कारण आज राजू शेट्टी साहेबांचं नाव जर या चळवळीतून वगळलं गेलं तर अखंड महाराष्ट्रामध्ये एखादं सुद्धा असं नाव नाही ज्याच्या पाठीमागे 25-50 हजार लोक हाक मारल्यानंतर येतील आणि जो माणूस या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकेल. कारण लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यामध्ये काय याच्यापेक्षा तुमच्या मागे डोकी किती आहे त्याला महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत असं बोललं जात होतं की कुत्र्याची शेपूट सरळी होईल पण शेतकऱ्यांची संघटना बांधली जाऊ शकत नाही. पण लोकसहभागातून लोकांच्याच पैशावर संघटना बांधली जाऊ शकते आणि ती 25 वर्ष टिकवली जाऊ शकते. हा मेसेज जर कोणी या महाराष्ट्रामध्ये दिला असेल तर त्याचं नाव राजू शेट्टी आहे आणि ते आज घडला सुद्धा चालू आहे. या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं वाटते की आमच्या कार्यकर्त्यांच्या घरातली किंवा आम्हाला साथ देणाऱ्या घरातल्या पोरांची आज ज्या संघटनेच्या कार्यामध्ये वडील सहभागी होते त्यांचेच मुलं संघटनेमध्ये आल्यात आणि काही जणांचे नातू तर आल्यात. म्हणजे जवळजवळ 3री पिढी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करायला लागले. आणि ही चळवळ जर आपल्याला टिकवायची झाली, आम्हाला काही लोकांनी टीका केली की 400 रुपये तुम्ही मागणी केला आणि 100 रुपये या ठिकाणी पदरात पडून घेतले, डोंगर पोखरून उंदीर काढला, बरोबर आहे काय, असं काही जणांनी म्हणलं. पण आम्हाला एक पायवाट तयार करायची होती. मार्चमधला हिशोब ताळेबंद दिल्यानंतर काहीच देता येत नाही हे जे कारखानदारांचं म्हणणं होतं, त्या पायवाटेवर गाडीवाट कशी करायची हे भविष्यामध्ये आपण ठरवूया. पण त्यासंबंधी मला एक आपल्याला उदाहरण द्यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळी अफजल खान स्वराज्यावर चालून आला त्या ठिकाणी 10 नोव्हेंबर 1659ला महाराजांनी त्याचा कोथळा प्रतापगडावर काढला. त्यानंतर मोगलांची स्वारी महाराष्ट्रावर घोंगावत आली आणि शाहिस्ते खान 1.5 लाख फौज घेऊन 1660मध्ये महाराष्ट्रावर चाल करून आला. जवळपास 2 ते 2.5 वर्ष त्याने या ठिकाणी पुणे प्रांतामध्ये धुमाकूळ घातला. त्याचा उद्देश एकच होता की हे स्वराज्य नावाचं रोपटं उगम पावायच्या आधीच चिरडून टाकायचं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावायची एक आयडिया काढली. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला असला तरी त्यांचं बालपण बरंच लाल महालामध्ये गेलं होतं आणि शाहिस्ते खानाचे बहुतेक दिवस भरल्यामुळे त्याचा मुक्कामसुद्धा लाल महालामध्ये होता. महाराजांनी एक धाडसी बेत आखला. 1 लाख सैन्यामध्ये 400 मावळे घेऊन घुसायचं आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज एका वराडाच्या माध्यमातून लाल महालासमोरून गेले आणि स्वयंपाकघराच्या माध्यमातून त्यांनी लाल महालामध्ये प्रवेश केला. या ठिकाणी लाल महालामध्ये प्रवेश केल्यानंतर भयंकर धुमाकूळ उडला. एकच कापाकापी सुरू झाली. महाराजांना गुप्तहेरनी बातमी दिली होती की शाहिस्ते खान नेमका कुठल्या महालामध्ये लपलेला आहे. महाराजांनी डायरेक्ट जाऊन त्या ठिकाणी आक्रमण केलं आणि त्या खोलीमध्ये गेल्यानंतर अंधारा पसरलेला होता. महाराजांनी तलवार चालवायला चालू केली. त्यामध्ये त्याच्या काही बेगमासुद्धा ठार झाल्या. पण त्या झाल्यानंतर शाहिस्ते खान एका खिडकीमधून उडी मारत असताना महाराजांनी जी तलवार फिरवली, महाराजांना असं वाटलं की बहुतेक याचं आपण मुंडकच छाटले. पण अंधारामध्ये त्यांनासुद्धा काय कळालं नाही. महाराजांनी आपल्या या मावळ्यांसोबत परत गनिमी काव्याने त्या महालामधून बाहेर पडले आणि सिंहगड मार्गे राजगड करत त्यांनी प्रस्थान केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराजांना बातमी कळाली की आपण शाहिस्ते खानाचं मुंडकं छाटलं नाही, फक्त त्याची 3 बोटं तुटल्यात. पण त्यानं एवढी त्याची हबकी घेतली होती की शाहिस्ते खान 3ऱ्या दिवशी औरंगाबादला जे रवाना झाला ते परत स्वराज्यावर कधीही चालून आलं नाही. 100 रुपये घेतलं म्हणण्यासाठी मला हेच म्हणायचं आहे की आम्ही सुद्धा मुंडकं छाटायला गेलो होतो, पण आम्ही 3 बोटं काय होणं छाटून आणली. स्वराज्यावर होणारी आक्रमणं आम्ही अशा पद्धतीनं थोपवायचं काम केलं आहे. भविष्यामध्ये मुंडकंसुद्धा छाटू आणि दिल्लीवर जसं महाराजांनी भगवा फडकवला त्याप्रमाणे या कारखानदारांच्या छाताडावर स्वाभिमानीचा झेंडासुद्धा फडकवायला मागं पुढं बघणार नाही. त्यामुळं राजकारणामध्ये किंवा चळवळीमध्ये काही ठिकाणी 2 पावलं पुढं मागं जायचं असतं. या ठिकाणी 38 दिवस आंदोलन लांबलेलं होतं.
कुठेतरी थांबायची गरज होती. शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी अडसर लावणी केल्यात. 19 महिने त्यांचा ऊस शेतामध्ये होता. त्यामुळं कुठं थांबायचं हे कळतंय. म्हणूनच राजू शेट्टी आज या पदावर आहेत, लक्षात ठेवा. आणि ही चळवळ या ठिकाणी नेटाने चालवत आहेत. मला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगायचं आहे, ही चळवळ जर अशीच चालू नाही राहिली, अनावधानानं किंवा काही प्रसंगानं चळवळीला गालबोट लागला आणि याची जर ताकद कमी झाली तर येणारा काळ आपल्याला कधी माफ करू शकणार नाही. मी आता शिरोळमध्ये काम करतो. मी बऱ्याच ठिकाणी उदाहरण देतोय की पदरमोड करून आम्ही सर्वच काम करतोय, स्वाभिमानाचे सर्वच कार्यकर्ते. आम्हाला बरेच जण म्हणतात की बाबा नो तुम्हाला काय मिळतंय. मी अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये जी मोठी माणसं होऊन गेली त्यांच्या जिवंत असताना कधी त्यांचं महत्त्व समाजाला कळालं नाही, पण त्यांच्या मरणानंतर मात्र ते सर्व समाजाला कळाल्याने मोठी झाली. राजू शेट्टी साहेबांच्या नंतर 50-100 वर्षानंतर काही जाणकार, काही माहिती घेणारे लोक किंवा काही चळवळीतले लोक, असा कोण बाबा माणूस आहे की ज्याचा राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांनी सुद्धा उल्लेख केला होता की ऐसा कौन है राजू शेट्टी है जिसे लोग नोट भी देते और वोट भी देते हैं. त्याचा अभ्यास करायला ज्यावेळी शिरोळमध्ये येतील त्यावेळी माझा पोरगा किंवा माझं नातू नक्कीच अभिमानानं सांगेल की ज्यावेळी राजू शेट्टी साहेब काम करत होते त्यावेळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून माझा बाबा किंवा आमचा आजा काम करत होता. एवढं जरी आपल्या स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मिळवलं तरी भरपूर झालं असं मला वाटतंय. म्हणजे आयुष्यात येऊन काय मिळवायचं आहे, पैसा आहे काय आज आहे उद्या नाही, पण जे नाव आम्ही त्यांच्या माध्यमातून मिळवतोय, एवढं मोठं यश जे त्यांनी शेतकऱ्यांच्या पदरामध्ये टाकलेलं आहे. 300 कोटी रुपये म्हणजे साधी रक्कम नाही आहे, लक्षात ठेवा. 300 कोटी रुपये हे आजच्या आंदोलनाचे झाले. भविष्यामध्ये सुद्धा आपण मोठमोठे आंदोलनं करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. आणि मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे की शिरोळ तालुक्यामधील ही जनता आणि आपण सर्वांनी दिलेली साथ, याचा फायदा फक्त शिरोळ तालुक्यात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात न होता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होतो. याचं उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी 13 जुलैला जो आपण रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी एक पावसामध्ये जो जोरदार मोर्चा काढला होता, जवळपास 10 ते 15 हजार लोक त्या मोर्चाला हजर होती. आणि त्या मोर्चाचं फलित म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना 10,000 कोटी रुपये तुमच्या सर्वांच्या माध्यमातून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या घरामध्ये गेले. आणि हे पुण्याचं काम आपण सर्वांनी केलं आहे. हे नेतृत्व आपण वाढण्याचं काम केलं आहे. हे नेतृत्व इथून पुढं सुद्धा जपण्याचं काम करूया. आणि कार्यक्रमाला बराच वेळ झाला आहे. माझ्यानंतर सावकारांना साहेबसुद्धा बोलणार आहेत. आणि या इथल्या स्टेजवर कुरुंदवाडच्या संयोजकांनी, आमच्या सहकार्याने मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल या सर्वांचा आभार मानतो. आणि आपण सर्वजण समोर उभे आहात. काही लोकांना आमचे विचार पडतात, पण काही लोक घरात बसून माझं भाषण ऐकत आहेत. साहेबांचं सुद्धा ऐकतील, त्यांना सुद्धा ते विचार पडतात, पण चुकून ते पलीकडच्या गटात गेलेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपापल्या नेत्यांना सांगून आपण चळवळीचं महत्त्व पटवून द्या. आणि निदान ते राहिनात, पण तुम्ही जर या ठिकाणी भविष्यात चळवळीला सहकार्य करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष